भारतीय दंड संहितेनुसार प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगवेगळी शिक्षा आहे, परंतु अॅट्रॉसिटीचा जर गुन्हा असेल तर त्यासाठी जन्मठेप होऊ शकते। या कायद्यानुसार कोणाही आरोपीला जामिनावर सोडता येत नाही। अटक केलेला आरोपी गुन्हेगारच आहे असं मानलं जातं। अॅट्रॉसिटीनुसार खालील प्रकारे गुन्हे दाखल होतात। कोणताही पदार्थ खाण्यापिण्याची सक्ती करणे, इजा करणे, अपमान करणे, त्रास देणे, नग्न धिंड काढणे, जमिनीचा गैरप्रकारे उपभोग घेणे, हक्काची मालकीची जमीन जागा वापरू न देणे, बिगारीची कामे सांगणे, मतदान करण्यासाठी भाग पाडणे, धाक दाखवणे, खोट्या केसेस दाखल करणे, लोकसेवकास खोटी माहिती पुरवणे, सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे, महिलांचे विनयभंग करणे, त्याचसोबत महिलांचे लैंगिक छळ करणे, पिण्याचे पाणी दूषित करणे, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे, घर गाव सोडण्यास भाग पाडणे, खोटी साक्ष देणे, आग लावणे, खोटी केस दाखल करणे, पुरावा नाहीसा करणे, लोकसेवकाकडून अपराध करणे अशा कोणत्याही ठिकाणी अॅट्रॉसिटी ॲक्ट लागू केला जातो आणि त्यानुसार शिक्षा दाखल केली जाते।